शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला रोषणाईने उजळला दुर्गराज रायगड. ढगांच्या साक्षीने अवतरले स्वराज्याच्या राजधानीचे दिव्य रूप. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्गराज रायगड रोषणाईने उजळून निघाला असून संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त किल्ले रायगडावर ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून त्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान रायगडाकडे जाणाऱ्या पुनाडेवाडी गावातून आज संध्याकाळी दुर्गराज रायगडाचे अत्यंत देखणे आणि मन मोहून टाकणारे रूप पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवाईची चादर पांघरलेले डोंगर, नांगरून पेरणी केलेली भातशेती, गावातील कौलारू घरे, मंदिराचे निळेशार कळस आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर रोषणाईने झगमगणारा दुर्गराज रायगड हे दृश्य जणू निसर्ग आणि इतिहासाचा अद्वितीय संगमच अनुभवायला देत होते. रायगडवर करण्यात आलेली दिव्यांची रोषणाई ढगांच्या धुकट पडद्यातून लखलखताना पाहून प्रत्येकाचे लक्ष त्या दिशेने वेधले जात होते. खाली उतरलेले ढग आणि पावसानंतरचा गारवा यामुळे परिसराला अधिकच मोहक रूप प्राप्त झाले होते. या विहंगम दृश्याचे छायाचित्रण करण्यासाठी अनेक शिवभक्त आणि पर्यटकांनी गर्दी केली. रात्र गडद होत असताना ढगांच्या आडून चमकणारी रायगडावरील प्रकाशरेषा जणू स्वराज्याच्या राजधानीचे तेज आजही तितक्याच दिमाखात झळकत असल्याची अनुभूती देत होती. किल्ल्यावरून आकाशाकडे झेपावणारा प्रकाश आणि धुक्याच्या पडद्यातून उमटणारी त्याची प्रभा पाहून उपस्थित शिवभक्त भारावून गेले. माझी विनंती आहे सगळ्या शिवभक्तांना, पाऊस रात्री पडल नाही पडल काळजी करायचं कारण नाही. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतोय. परंतु शेवटी निसर्गापुढे कोणाला जाता येत नाही, पण निसर्गावरती पण मात करून जाईल तो आमचा खरा शिवभक्त आहे. आणि म्हणून करता आज आलेले सर्व शिवभक्त आणि उद्या येणारे सर्व शिवभक्त त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो.